नमस्कार, योगिता सागर यूट्यूब चॅनलवरती आज मी माझ्या शेतातील व्हिडिओ व्लॉग एक दाखवणार आहे। हे आहे आमच्या नारळाचं झाड। तर नारळाच्या झाडावरती थोडे नारळ होते, तर ते आमचे मोठे भाऊजी काढत आहेत नारळ। हे आमचं शेत आहे। शेतामध्ये आता सध्या पीक काही नाही, नांगरून ठेवलेलं होतं। तर छोटी मुलं आमची विघ्नेश, माऊली, अमोक आणि देवा आणि समर्थ असे सगळे मुलं त्या शेतामध्ये खेळत बसले होते। पहा, अशा पद्धतीने थोडंसं आम्ही गप्पा टप्पा केल्या व नारळ काढले। नारळ काढल्यानंतर पहा, समर्थ आणि देवाने कसे नारळ घेऊन मस्त फोटोज काढले। त्याच्यानंतर थोडंसं देवाला वॉकिंग करायचं होतं, तर त्याच्यासाठी तो पण थोडासा खेळला। मग नंतर तो थोडं चालत चालत येऊन मातीमध्ये खेळला। त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आमचं पुढे पण अजून शेत होतं, तर तिकडे जायचं वरती। तर मग अशा पद्धतीने आम्ही थोडे सगळ्यांनी मिळून एक 5-5:30 वाजता आम्ही आमच्या पूर्ण वरच्या शेतापर्यंत आम्ही चालत गेलो। माऊली, सानिका, मी, देवा, मम्मी, आत्या, भाऊजी असे आम्ही चालत आमच्या पुढच्या शेतापर्यंत असं चालत गेलो। पहा, हे मी आहे, देवा, दीदी, आम्ही थोडंसं मस्ती करत गेलो। त्याच्यानंतर पुढे हे आमचं उंबराचं झाड, निंबाचं झाड, हे सर्व आमची शेतामधली झाडे आहेत। थोड्या पुढे गेल्यानंतर आमच्या बाबांची म्हणजे आप्पांची आंब्राई व तिथे नारळाची झाडे होते, तर तिथे आम्ही गेलो। मस्त तिथे त्या आंब्याच्या झाडांना कैऱ्या आल्या होत्या, तर 1-2 कैऱ्या काढल्या मुलांनी घेतल्या हातात, त्यांनी फोटोज काढले। बघा, हा देवा, समर्थ मस्त एन्जॉय केलं त्यांनी पण ह्या आंब्राईमध्ये। त्याच्यानंतर थोडेच फोटोज काढले आम्ही, थोडं फिरलो। त्याच्यानंतर आम्हाला तिथे एक मोर दिसला, पण मोरचं आम्हाला कॅप्चर करता आलं नाही, लगेच तो निघून गेला। अशा पद्धतीने आम्ही मस्त एन्जॉय केलं शेतामध्ये, थोडंसं फिरलो, फोटोज काढले। तर कसं वाटला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या योगिता सागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।